नमस्ते। तर आज तुम्ही आहात आपल्या मॉम हेल्थ केअरमध्ये निगडी ब्रांचमध्ये आणि आज आपल्या सेंटरमध्ये खूप अशी लोक आहेत ज्यांना खूप वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, वेगवेगळे त्रास आहेत। बट आज मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे हे खूपच हार्ट टचिंग आहेत आणि अशीच एक गोष्ट आहे आमच्या एका काकूंची, ज्यांचं नाव वर्मा आंटी आहे। आणि ही जी आमची आंटी आहे ही जी आहे ही स्वतः एक नर्स आहे आणि नर्स असून पण आज आपण त्यांच्या घरी मॉम मॅट दिलेली आहे। पण सांगायचं तात्पर्य हे आहे की आज त्यांच्या घरी मॉम मॅट गेली आहे, ते स्वतः नर्स आहेत। नर्स असलं म्हणलं की आपण हे म्हणू शकतो की त्यांना शरीराबाबतीत सगळी नॉलेज आहे आणि आज तरी पण त्यांनी नॅचरल थेरपी आपली मॉम मॅट त्यांच्या घरी घेतलेली आहे। बट सांगायचं तात्पर्य हे आहे की आज त्यांची जी परिस्थिती आहे ही एवढी चांगली नाही आहे जेवढी आपण विचार करतो आहे। पण इथून पुढे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच। बट सांगायचं तात्पर्य हे आहे की आज परिस्थिती नसताना पण आपल्या काकूंनी आपली मॉम मॅट घेतलेली आहे। आणि खरं सांगायचं तर एक व्यक्ती असा आहे की जो स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी हा विचार करतो। एक विचार करू शकतो की आपल्या घरामध्ये खायला व्यवस्थित नाही आहे किंवा आपण हे विचार करू शकतो की आपली परिस्थिती नाही आहे, तरी आज काकूने आपल्या मॉम मॅट घेतलेली आहे। आणि हे सांगायला मला खूप आवडतं आहे की त्यांचा जो अनुभव आहे, त्यांचे जे त्रास होते हे आपल्या मॉम मॅटने खूप चांगले बरे झालेले आहेत। आणि नर्स असल्यामुळे त्यांना इथं यायला पण, थेरपी आपल्या सेंटरमध्ये यायला पण जमत नव्हतं। पण त्यांनी हा खूप चांगला विचार केला की बाबा परिस्थिती नसताना पण त्यांनी मॅट घेतली, ठीक आहे, थोडंसं त्यांना आपण इन्स्टॉलमेंट दिले। त्यांनी काकूंनी आपल्या 5 ते 6 महिन्यामध्ये आपली जी मॉम मॅट आहे ही घरी घेतली। बट हळूहळू करून आपल्या काकूने मेहनत करून ही मॉम मॅट घरी घेतली आहे आणि तो क्षण आला आहे की जी त्यांची जी मॅट आहे ही आपण त्यांच्या घरी डिलिव्हर केलेली आहे। तर बघूयात आपण पुढे की त्यांच्या घरी आपण गेल्यानंतरचे त्यांचे जे मुवमेंट्स आहेत, त्यांचे जो आनंद आहे हा आपण पुढे बघूयात। चला। तर आज आपण आलो आहोत आपल्या वर्मा काकूंच्या घरी, आपल्या प्राधिकरण निगडीमध्ये। तर आपण बघू शकतो की आपल्या ज्या काकू आहेत यांच्या घरी आपली मॉम मॅट आली आणि दोघंही आज खूप खुश आहेत। आणि खरं सांगायचं म्हणलं तर यांचा खूप चांगला असा अनुभव पण आहे। बट आज आपण बघू शकतो की ही जी मॉम मॅट आहे ही खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची, पैशावाली लोक, असे पण काही लोक असतात ज्यांच्याकडे पैसा नाही तरी हे आज मॉम मॅट घेतात। आणि तुम्ही बघू शकता की आज आपल्या काकूंची परिस्थिती आणि आपल्या काकूंची जी परिस्थिती ही एवढी चांगली नाहीये, बट तरीही आज काकूंनी आपली मॉम मॅट आपल्या घरी घेतली। तर त्यांचा जो अनुभव आहे हा पण तेवढाच सुंदर आहे, तर आपण त्याकडे थोडंसं वळूया। तर काकू मला सांगा की तुम्हाला मॉम हेल्थ केअर बद्दल कसं कळलं? मला पाय दुखत होते, कंबर दुखत होती। मग एका आमच्या मीटिंगच्या सिस्टरने सांगितले की इथे निगडीला एक फिजिओथेरपी आहे, तिथे तुम्ही जाऊन बघा। मग मी त्याच दुसऱ्या दिवशी सकाळी पहिले कामाला गेले आणि कामावरून आले फिजिओथेरपीला गेले पहिल्याच दिवशी। मग तिथे पहिल्या दिवशी मी फिजिओथेरपी घेतली, मला खूप आराम वाटला, बरं वाटलं, असं मोकळं एकदम वाटायला लागलं। मग घरी आले, घरी मला म्हणजे काम करायला जरा पावर आली आणि त्याच्यानंतर मग मी दुसऱ्या दिवशी पण गेले। दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर परत त्याची मॉम केअरची मला फिजिओथेरपी दिली मॅटची। आणि मग त्याच्यानंतर अजून चांगलं झालं, हलकं, एकदम हलकं अंग वाटायला लागलं। मी घरात सगळे कामं करायला लागले आणि आमच्या घरात सगळे लोक मला म्हणले, आई चांगली, आता चांगलं तुला थोडं थोडं बसता पण यायला लागलं। म्हणजे आधी बसता येत नव्हतं, खाली बसता येत नव्हतं मला, मग बसायला लागले। मग थोड्या दिवसानंतर मग मी विचार केले की आपण घेऊ, हे मॅट घेऊनच टाकू, कारण की आपल्याला तिथे जमत नाही जाणं, म्हणून घेतले मॅट। मग एवढी परिस्थिती चांगली नव्हती, पण थोड्या दिवसांनी थोडे पैसे करून 5-6 महिन्यामध्ये घेतले मी। आता जे तिथे गेले तर अजून मला फरक पडेल, पण मला वेळ नसल्यामुळे मी घरी आणल्यामुळे आता घरी घेते आणि कधी पण मला वेळ भेटेल तर मी तिथे पण जाईल। अगदी बरोबर। खरं सांगायचं म्हणलं तर आपल्या काकूंचा जो अनुभव आहे खरंच खूप सुंदर आहे।
काकूंनी रेग्युलर थेरपी घेतली, खूप चांगला बदल झाला आणि आज आपण बघू शकतो की आज ही मॅट जी आहे ही काकूंच्या आपल्या घरी आलेली. पण काकू मला सांगा की आज तुम्ही म्हणलात की 6 महिन्यांमध्ये तुम्ही थोडे पैसे जमवले, पण हा विचार आज खरंच खूप मोठा आहे की बाबा मॉम मॅट घेणं, त्याला कुटुंबासाठी हे घेणं ही खूप मोठी गोष्ट. खरं सांगायला गेलं तर खूप लोक असे आहेत की परिस्थिती असून पण काही लोक विचार करत नाहीत, पण आज आमच्या काकू आहेत जे आपण बघू शकतो की परिस्थिती नसताना ही मॅट घेतलेली. तर काकू तुम्ही काय सांगाल मॅट बद्दल, स्वतःबद्दल? माझी परिस्थिती एवढी चांगली नाहीये, जसं बघितलं की आमच्या हातावरचा स्फोट आहे, पण मी कपडे घेतले असते, काही दिवसांनी फाटले असते, दागिने घेतले असते, ते काय माझा जीव राहिला असता तोपर्यंत घातले असते, उद्या माझे हातपायच नाही चालले तर मी काय करणार. त्यामुळे मी विचार केले हे सगळे नको, आपण जर मॉम मेड घेतली तर कमीत कमी मी आणि माझे हातपाय चांगले राहतील, चांगले राहिले की मला सगळं काय, म्हणून हे सगळं विचार करून मॉम मेड घेतली. खूप छान. तसं तर सांगायचं म्हणलं तर आपल्या काकांनी पण केव्हा थेरपी घेतली नाही, तर काका तुम्ही काकूंनी जो निर्णय घेतला, काकांनी घेतले एक टाइम थेरपी घेतली, 2-3 वेळा ठीक आहे. तर काका मला सांगा की काकूंनी जेव्हा हा निर्णय घेतला मॉम मॅट घेण्याचा, तर तुमचं सांगायचं तात्पर्य काय होतं काकूंना? मला सांगायचं एवढं आहे हेच की त्यांच्यामध्ये जे काही ह्या थेरपी घेतल्यामुळं त्यांच्यामध्ये जो काही फरक जाणवत गेला, तर त्यामुळं कसं तिला जो त्रास होत होता तर त्या त्रासामध्ये म्हणजे कामावरनं येऊन खूप कल्पनेच्या बाहेर तो त्रास होत होता. पण जसं फिजिओथेरपी घेत राहिलं तस त्याचा हळूहळू का होईना काय, पण तो त्रास आटोक्यात येत गेला आणि तिच्या चेहऱ्यावरती तेजपणा येत राहिला, तंदुरुस्त राहिल्यासारखं वाटत राहिलं तिला असं. आणि प्रत्येक कामामध्ये अगदी आधी म्हणजे कसं थोडंसं हे दुखणं, त्रास होणं, त्यामुळं ते जरा हळू काम होत आहे. उलट आता थेरपी घेतल्यामुळं काय तर तिला जो त्रास होत होता तो कमी होत गेला आणि तंदुरुस्त राहिल्यासारखं झालं त्यांना. अच्छा, मग आज ही जी मॅट आपण घेतलेली आहे ही काकूंसाठीच नाही पूर्ण फॅमिलीसाठी घेतली? हो, आमच्या सगळ्या फॅमिलीसाठी घेतलेली आहे. आणि मला एक सांगायचं, मी सुरुवातीला ज्या टायमाला मॅटची थेरपी घेतली त्या टायमाला एक दिवशी हे स्वतः म्हणले की अरे तुला आज काय झालेलं आहे, हे सगळं काम पसारा काढलेली, तुला इथं दुखतो आणि तू कशाला एवढं पसारा काढली, मला लय बरं वाटतं म्हणजे मी काढते. आणि मग काढल्या पसारा आणि सगळं काय आवरले आणि त्यांनी बघितले म्हणले, मग मला कधी म्हणत नाही की जाऊ नको आणि मला कधी विचारत बी नाही तू कुठे गेली काय केली. त्यामुळे मी बिंदास परवा पण आले होते फिजिओथेरपी घेऊन आले, त्यामुळे म्हणलं नाही आता घेऊन टाको. खूप छान, खूप चांगला निर्णय. आणि कसं ह्या मॅटमुळं फक्त कामाचा वेळ कमी असल्यामुळं शेवटी आम्हाला घरी घेण्यासाठी म्हणून आम्ही तो निर्णय घेतला. आणि कुठल्याही वेळेस म्हणजे घरी असताना सुद्धा जसा वेळ मिळत गेला दिवसातून 2 ते 3 टाइम तसा त्याचा अनुभव घेत राहिली, ट्रीटमेंट घेत राहिलं तर छान एकदम म्हणजे हे राहत राहील. जसं आम्ही कामावरनं जरी थकून आलो की बाबा चला थोडंसं थकून आलोय, फ्रेश झालं, ह्याचा ट्रीटमेंट ह्याची घेत राहिलो तर आणखीन आमच्या बॉडीला तंदुरुस्त राहू. आणि आता कसं वय वाढत चाललंय त्यामुळं आम्हाला ह्या गोष्टीची फार अत्यंत गरज आहे. नक्कीच. आणि खूप चांगली गोष्ट आहे की आज आपल्या काकूंनी त्यांच्या कुटुंबासाठी आपली मॉम मॅट घेतली आहे. खरं तर सांगायला गेलं तर ही माझी आईच आहे, बट खरं सांगायचं म्हणलं तर आम्ही त्या 5-6 महिन्यामध्ये काकूंची मॉम मॅट घेण्याची जी तडपण जी होती ती बघत होतो की काकू हळूहळू पगार आला की थोडे पैसे घेऊन आपले सेंटरमध्ये यायचे, थोडे करून. पण आज शेवट हा दिवस आलाय आणि मलाही खूप आनंद होतोय की आज आमच्या काकूंच्या घरी खरंच ही मॉम मॅट आलेली आहे. कारण की आज शेवट हा बोलतो ना सबर का फल मीठा होता. आणि हा विचार केला की बाबा आपण थोडे घेऊन होईना पण 6 महिन्यात थोडे पैसे देऊन तरी ही मॅट आपण आपल्या घरी घेऊ. मी जसे घेतले तसे सगळ्यांनी घ्या आणि याची फिजिओथेरपी घ्या. चांगलं मॅट आहे. जर झालं तर तुम्ही माझ्यापेक्षा तुमची परिस्थिती चांगली आहे का कशी आहे, पण तुम्ही सगळ्यांनी जर विचार केले तर घेऊ शकता असे मी माझ्या मनापासून मी तुम्हाला सांगते. तर घ्या. ठीक आहे, थँक्यू.
मैं डालू ताल पे भंगड़ा तू भी गिद्दा पाले, चले रंग जमा दे हमके बने सभी मत वाले। मन कहे कि मैं ले आऊं चांद और तारे सारे, इन हाथों पर मैं चांद रखूं, इस मांग में भर दूं तारे। हेलो हेलो तू फ्लोर पे जब है आई येलो येलो